पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही. परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरीच ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे. साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं 20,000 रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं, असं म्हणजे 2.5 लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं. तर काही झालं, काही मध्ये कमी केले. आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत. त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न. अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू तर ना? अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. तर आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. त्यासोबत तुम्ही मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. आज जर बघितलं आपण, या ठिकाणी जवळपास 3 तारीख आहे, परंतु अजूनही मे महिन्याच्या हप्त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचे पैसे मात्र जमा झालेले नाहीत. मग मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या सोबत म्हणजे एकत्रित 3,000 रुपये 2 हप्ते या ठिकाणी भेटू शकतात का, त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत. आणि ते कधीपर्यंत भेटू शकतात त्याचीही माहिती आलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, आता सुरुवातीला आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी जी मोठी माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती. बघा, 1 जुलै 2024 पासून मागच्या शिंदे सरकारनं ही लाडकी बहीण योजनेची घोषणा करून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. लाडकी बहीण योजनेवरून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच दिलेली कबुली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाही पाहिलं असेल, त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे या ठिकाणी आम्ही जी सुरू केलेली आहे ती त्याच्यामधले जे फॉर्म वगैरे आहे त्यासाठी वेळ भेटला नाही. बऱ्याच जणांनी या ठिकाणी चुकीचे अर्जही केलेले आहेत. त्याच्याबद्दल नेमकं त्यांनी काय म्हटलं, आता अपात्र ज्या लाडक्या बहिणी होतील त्यांच्यावरती कारवाई होईल का, त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. तर बघा, अनेक सरकारी कर्मचारी आणि अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेतील कोट्यवधी रुपये लाटल्याचं उघड झाल्यानंतर आता अर्थमंत्री अजितदादांनी चूक कबूल केलेली आहे. मात्र जनतेच्या करातून झालेल्या उधळपट्टीचा हिशोब कोण देणार, याच्या चुकीला शिक्षा होणार का, यासारखे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. तर आता नेमकं काय म्हटले त्यांनी बघूयात. लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली योजना आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला आधार दिलेली योजना, महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वाधिक भार पाडणारी योजना देखील आहे. इतर खात्यांचा निधीही वळवण्याची गरज पडणारी योजना असल्यामुळे अशा या योजनेवरून वर्षभरामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण ढवळून निघाल्यानंतर आता खुद्द अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी या ठिकाणी माहिती दिली. त्यांनी काय म्हटलं बघा, ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली तेव्हा वेळ कमी होता. 2 ते 3 महिन्यातच निवडणुका होत्या. सगळ्यात गोष्टी जी आहेत तपासण्यासाठी जेवढा वेळ हवा होता तेवढा भेटलेला नाही. तरीही आवाहन केलं होतं की जे या स्कीममध्ये बसत नाहीत ते अर्ज करणार नाहीत, अर्ज करू नका असं वाटत होतं. परंतु दिलेले पैसे घेण्याचा प्रश्न येत नाही. मान्य आहे, चुकलं आहे, आता नको, ते व्हायला पाहिजे होतं. तर बघा, त्यांनी मोठी माहिती दिली. त्यांना प्रश्नही विचारण्यात आला होता की मग यांच्यावरती आता कारवाई होणार का, ज्यांनी चुकीचे अर्ज केलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी स्कीममध्ये म्हणजे जी अटी आणि शर्ती आहेत त्यात बसत नसतानाही ज्यांनी अर्ज केले त्यांच्यावरती कारवाई होईल का. तर त्यांनी म्हटलं कुठलीही कारवाई होणार नाही. जे अपात्र होतील त्यांच्याकडून पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत आणि ही योजना कायमस्वरूपी अशीच पुढे चालू राहील. मात्र आता याच्यामध्ये पडताळणी जी आहे ती होणार आहे, चेकिंग जी आहे ती होणार आहे. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचेच पैसे फक्त भेटत राहतील अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर चूक झालेली आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर महत्त्वाची अशी माहिती होती ती म्हणजे या ठिकाणी अपात्र लाडक्या बहिणी ज्या असतील त्यांचा लाभ मात्र बंद होईल. मात्र इथून पुढचे त्यांना पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार नाहीत. मात्र त्यांचे जे पैसे आतापर्यंत दिले गेलेले आहेत, जो पण लाभ त्यांना दिला गेलेला आहे, सन्मान निधी दिला गेलेला आहे, तो मात्र पुन्हा घेतला जाणार नाही. अपात्र लाडक्या बहिणींवरती कोणतीही कारवाई मात्र या ठिकाणी होणार नाही, त्याबद्दलची ही माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा, अपात्र महिलांवरती कारवाई केली जाणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे.
दिलेले पैसे काढून घेण्याचा काहीच प्रश्न येत नाही. जसं आपण शोधताय तसं अनेक अपात्र बहिणींना लाभ घेतला असल्याचं समोर येत आहे. त्यानुसार आपण काम करत आहोत. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांवरती कारवाई करणार नाही. या योजनेत काही चुका झाल्या आहेत अशीही कबुली त्यांनी दिलेली आहे. तर मग आता हे झालं योजनेबद्दल. योजना तर चालूच राहणार आहे. फक्त पात्र लाडक्या बहिणी जे आहेत त्यांनाच पैसे भेटत राहणार आहेत प्रत्येक महिन्याचे. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. आता मग या ठिकाणी मागच्या एप्रिल महिन्याचे पैसे भेटले, 10वा हप्ता भेटला, जवळपास 15,000 रुपये आतापर्यंत जमा झाले. मग मे महिन्याचा हप्ता का उशीर होतो याच्याबद्दल कुठलीही न्यूजमध्ये या ठिकाणी माहिती देण्यात येत नाही किंवा या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मे महिन्याच्या जवळपास 3ऱ्या आठवड्यामध्ये घोषणा केलेली होती. त्यांनी एका भाषणामध्ये बोलताना सांगितलं होतं की मी 4.25 कोटी रुपयांच्या फाईलवरती सही केली, फाईल क्लिअर झालेली आहे. लाडक्या बहिणीनं तुमचा मे महिन्याचा हप्ता 2 ते 3 दिवसामध्ये यायला सुरुवात होईल. तेव्हापासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. जवळपास 26 मे पासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. या ठिकाणी मे महिन्याची 31 तारीख संपलेली आहे, तरी देखील मे महिन्याचा जो 11वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता तो जमा झालेला नाही. मग आता नेमकं न्यूजमध्ये काय माहिती आली बघा त्याबद्दलची. लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता आहे. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. काय म्हटलं याच्यामध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे जून महिन्याचा एकत्रित हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता या संदर्भात नवीन अपडेट आली आहे बघा. महायुती सरकारनेही सुरू केलेली 1,500 रुपयाची जी सन्मान निधीची योजना आहे, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला आधार दिला जातोय आणि ही कायमस्वरूपी 2025-26 म्हणजे पूर्ण वर्षभर योजना चालणार आहे. प्रत्येक महिन्याचे तुम्हाला पैसे भेटत राहणार आहे. एखाद दिवस मागे पुढे होईल परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. पैसे तुमचे भेटत राहणार आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये तपासणी होतच राहणार आहे, पडताळणी होतच राहणार आहे, परंतु पात्र लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत. आता मात्र मे महिना उलटून गेला आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. जून महिना उजळलेला असतानाही मे महिन्याचे पैसे न मिळालेने लाडक्या बहिणी गोंधळामध्ये आहेत. पण आता मे आणि जून महिन्याचा हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. मे आणि जून हप्ता एकत्र भेटणार का त्याबद्दल काय माहिती दिली बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून मे आणि जून दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचे नियोजन केले जात आहे. म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. वटपौर्णिमेचा मुहूर्त असू शकतो. लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचे एकूण 3,000 रुपये एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. हे 3,000 रुपये वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात जमा केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. फक्त या ठिकाणी ही न्यूजमध्ये माहिती आलेली आहे. त्या पद्धतीने येण्याचे पैसे शक्यता आहे त्या दिवशी. आणि जून आणि मेचे एकत्रित 3,000 रुपये येऊ शकतात किंवा जसं की बघा एप्रिलचे पैसे जे आहेत मे महिन्यामध्ये आले होते या ठिकाणी तसं देखील होऊ शकतं. आता मेचे पैसे जूनमध्ये येऊ शकतात किंवा या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित येऊ शकतात किंवा वेगवेगळा जूनचा वेगळा आणि मेचा वेगवेगळ्या तारखांना देखील पैसे येऊ शकतात. मात्र तुमचे पैसे 100% या ठिकाणी भेटणार आहेत. त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.